केला भोगवटा आम्हा लागी। वंश परंपरा दास मी अंकिता, वंश परंपरा दास मी अंकिता। तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणी राखीला दारवंटा। केला भोगवटा आम्हा लागी, पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा प्रथम दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपणा सावे जवळी। घेई घेई माझी भाक जरी का मागेन आणिक, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। तुक या बंधू म्हणे देवा, शब्द तुका चिरा खावा। कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। रंगा येई वो ये, रंगा येई वो समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती। बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल। हरे
परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या न्यायानी परब्रह्म स्वरूप असलेले श्रोतृवर्ग, प्रत्येकाच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. सेवेसाठी घेतलेला अभंग हा वैराग्य राग रसिक, भक्तीचे वल्लभ, भक्तीचे आचार्य, ज्ञानभक्ती वैराग्याचं युतिपर्व ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाथेच्या रूपाने मांडलं असे जगद्गुरु जगद्वंदनीय संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा सगळ्यांच्या माहितीतला, सगळ्यांच्या पाठांतरातला अत्यंत सुंदर असा 3 चरणांचा अभंग, ज्या अभंगामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय आपल्या परंपरेचं वैभव, आपल्या पारमार्थिक परंपरेचा समृद्ध असा वारसा किती मोठा आहे हे विशद करून सांगतात. विठ्ठल ज्या निमित्ताने आपण सगळे इथं एकत्र आलो आहोत, हा नैमित्तिक 1 दिवसाचा कार्यक्रम हांडोरे परिवाराच्या वतीने आयोजित केलेला, कैलासवासी श्री निवृत्ती अप्पा तुकाराम हांडोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र आहोत. पुण्यस्मरण किंवा श्राद्ध हा विषय असा आहे, श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असतं. आपल्या पूर्वजांचं, आपल्या पितरांना तर्पण करण्याचा हा विधी आजचा 16 संस्कारांपैकी असलेला एक. आणि आज या आपल्या श्रीरामपूर शिंदेवाडी या गावामध्ये अत्यंत सुहृद आणि बहुश्रुत असा श्रोतृवर्ग कीर्तनाच्या सेवेसाठी अत्यंत आनंदाने आपण इथे उपस्थित आहोत. माझ्या परमभाग्याने गायनाच्या साथीसाठी, वादनाच्या साथीसाठी आज जी महाराष्ट्रातली नामवंत मंडळी मला लाभली आहेत. मी अतिशयोक्ती नाही करत महाराज, पण खरंच सांगते, तुम्ही मंडळी साथीला असणं हे कीर्तनकाराचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे अतिशय सुंदर अशा आयोजनामध्ये उत्तम ध्वनी व्यवस्था आहे, उत्तम सगळं छान. आणि अशा सुंदर आयोजनामध्ये आजच्या या पुण्यस्मरणाचा एका पित्याला अत्यंत सुंदर अशी भावपूर्वक आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम कीर्तनाच्या माध्यमातून आपण सगळे करतो आहोत. विणेकरी, सर्व टाळकरी, माननीय सर्व महननीय पंचक्रोशीतली सगळे मान्यवर मंडळी, सगळ्यांच्या ऋणात राहते, सगळ्यांना नमस्कार करते. त्यामुळे मला अत्यंत अभिमान आहे, स्वाभिमान आहे. सर्व आमचे टाळकरी, सर्व ग्रामस्थ, आमचा महिला वर्ग, पितृतुल्य, बंधुतुल्य, मातृतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. सेवेला प्रारंभ. विठ्ठल. अभंग सगळ्यांना माहिती आहे, 3 चरणांचा अभंग आहे, पण मी नेहमी म्हणते तसं 2 चरण असणाऱ्यांसाठी दिलाय. कारण 4 पायाच्या प्राण्याला त्याचा काही उपयोग नाही, पशुदेही नाही गती. त्यामुळे 2 पायाच्या प्राण्याला इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये दिलेलं जे वैभव आहे भगवंतांनी बुद्धी नावाचं, त्या बुद्धीच्या साह्याने पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन नावाचं 11 इंद्रिय, 11वं इंद्रिय, या इंद्रियाच्या माध्यमातून रूपाते देखते चक्षु, चक्षु ते देखते मन, मन ते देखते आत्मा, आत्मा ब्रह्मची आपण अशा ब्रह्मतदाकार वृत्तीला हे मन आम्हाला घेऊन जातं. त्यामुळे मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये अत्यंत सुंदर असं वैभव भगवंतांनी आम्हाला दिलंय. मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत मनुष्य देह दिला आणि त्या देहाचं सार्थक काय तर भगवंताची प्राप्ती हे सांगून दिलं. जो भगवंत आम्हाला प्राप्तच आहे, त्या भगवंताची कुठल्या साधनांनी प्राप्ती करायची ते साधन सुद्धा संतांनी सांगून दिलं आणि साध्य सुद्धा काय प्राप्त करायचे ते सांगून दिलं. वस्तुतः जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणाले, कोट्यावधी ग्रंथांनी जे तुम्हाला सांगितलंय त्याचा अर्क मी तुम्हाला एका ओळीत सांगतो. आपण म्हणतो ना क्रीम काढायची, डोंगर पोखरून उंदीर काढणं. अत्यंत कोट्यावधी ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये मी जे जे सांगितलंय तुम्हाला, जे जे आपल्या पूर्वसुरींनी सांगितलंय ते मी अर्ध्या ओळीत तुम्हाला सांगतो. श्लोकार्धीन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. सत्य काय आहे म्हणाले ब्रह्म, आणि मिथ्या काय आहे, खोटं काय आहे, जग. मग या खोट्या असलेल्या जगामध्ये आमच्या मनुष्य मात्राचं किंवा जन्माला आलेल्या जीवाचं परम कर्तव्य, इथे कर्तव्य काय असलं पाहिजे तर त्या ब्रह्माची किंवा त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं, आत्यंतिक सुख मिळवणं
आणि आत्यंतिक दुःख संपवणं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती हे परमार्थाचं अत्यंत सुंदर असं ध्येय. आणि ते ध्येय प्राप्त करण्याकरता मी मगाशी म्हटलं इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मनुष्याला अत्यंत सुंदर असं वैभव दिलं. ज्ञानोबराय म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. माझं अर्ध कीर्तन ही मंडळी आज करणार आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. भगवंताला प्राप्त करण्याकरता बुद्धी नावाचं वैभव आम्हाला दिलं, पण मनुष्य सगळं करायला तयार आहे पण विचार करायला तयार नाही. बुद्धीच्या माध्यमातून येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पैधीर भजन मार्गी. म्हणाले सार विचारूया, काय प्राप्त करायचं, काय मिळवायचं. आणि आम्ही बऱ्याचदा जे मिळवायचं ते मिळवायचं राहून जातं आणि नको त्याच्या मागे लागतो. सगळी जमवाजमव करतो, पहिला पै गाठी मारून सगळं सेव्हिंगला जातं. सगळ्यामध्ये वाढ व्हावी ही अशी आपली अपेक्षा आहे. गुंठ्यावर आम्ही थांबत नाही. गुंठ्याचा एकर झाला पाहिजे, बँक बॅलन्स वाढला पाहिजे, नाही का, परिवार वाढला पाहिजे, प्रपंच वाढला पाहिजे, पैसा वाढला पाहिजे, मान मरातब सत्ता संपत्ती श्रीमंती वाढली पाहिजे. यावर्षी घर बांधलं तर आम्ही 4 गज वरती शिल्लक ठेवतो का, पुढं मागं वाढलं पाहिजे. सगळ्यामध्ये आम्हाला वाढ हवी आहे, पण परमार्थाच्या वाढीचं काय. परमार्थात वाढ असो वा नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. याची खंत संतांना वाटली म्हणून संतांनी आम्हाला परमार्थ प्राप्तीचं साधन दिलं. आणि हा जीव त्या शिवाशी कसा ऐक्य भावाने बांधला गेला पाहिजे याचं समीकरण किंवा याची साधनं आमच्या समोर आणून दिली. कलियुगातलं सर्वश्रेष्ठ भक्तीचं साधन दिलं नामसंकीर्तन. कलौतात हरिकीर्तनात कीर्तन चांग, कीर्तन चांग. हो, माझे करावे कीर्तन, कलियुग 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 माझे करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी, देईल भेटी. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, कलियुगा माझी करावे कीर्तन. का करायचं, इथं आल्यानंतर कीर्तन भक्तीमध्ये रममाण का व्हायचं. मी बऱ्याचदा सांगते मंडळी, कीर्तनामध्ये नेमकं मिळतं काय. वस्तुतः या गाभाऱ्यामध्ये देव बसला पाहिजे, हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये भगवंत बसला पाहिजे. कीर्तनामध्ये आल्यानंतर पाय आपोआप चौरंग होतात, डोळे बिल्वपत्र होतात, हात बिल्वपत्र होतात, डोळे समया होतात आणि हृदय गाभारा बनून जातो. आणि मग तिथे भगवंत प्रतिष्ठित होतो. एरवी या हृदयामध्ये किंवा एरवी या डोक्यामध्ये आम्ही इतका कचरा भरून ठेवलाय विषयांचा, विकारांचा,
सांगा ना. अनेक प्रकारच्या विकारांचा, नको त्या विचारांचा किलमिश किंवा कचरा आम्ही अंतःकरणामध्ये साठवून ठेवलाय. जसं घरातलं जुनं फर्निचर काढल्याशिवाय नवीन फर्निचर भरता येत नाही, किंवा जुने भाडेकरू काढून टाकल्याशिवाय नवीन भाडेकरू घरात ठेवता येत नाही, तसं हे 6 भाडेकरू आमच्या आतमध्ये येऊन बसलेत. काम, क्रोध, विकार आदी सगळे 6 षड्विकार. या विकारांना बाजूला काढल्याशिवाय भगवंत हृदयात येणार नाही. आणि हृदयामध्ये भगवंत येण्याचं हे ठिकाण आहे, हा धर्ममंडप आहे, हे कीर्तनाचं ठिकाण आहे. तुका म्हणे चित्ता, तुका म्हणे चित्ता करा रे निर्मळ 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 येऊनी गोपाळा रायते, येऊनी गोपाळा रायते ते तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ रायते, येऊनी गोपाळ रायते. चित्ताची निर्मळता कधी होणार आहे बरं? हे चित्त निर्मळ आणि शुद्ध करण्याकरता संतांनी आम्हाला दंडवत घालून कामना केली आहे. सकलांच्या पाया माझा दंडवत. दादागिरी नाही केली. दादागिरी तुम्ही आम्ही करतो, दादागिरी संत नाही करत. हा, विनवणी संत करतायत, विनवितो तुम्हा, संत विनवणी करतायत, आम्ही दादागिरी करतो. त्यामुळे संतांनी जगाचं कल्याण चिंतन केलं, संतांनी जगाचं हितच चिंतन केलं, आणि त्याकरता योग्य साधन मार्ग सांगितलाय. म्हणाले या मार्गावरनं चाला, डोळे झाकून चाललात तरी योग्य ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत तुम्ही पोहोचणार. साध्य काय? परमात्म्याची प्राप्ती. जीवाला शिवाची प्राप्ती झाली पाहिजे. पण जीवा शिवाची प्राप्ती खरं तर हा विषयच नाहीये, जीवाला शिव प्राप्तच आहे. सनातन असलेला भगवंताचा आणि जीवाचा संबंध गीतेमध्ये भगवंतांनी सांगितला. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. त्यामुळं जीवाचा आणि देवाचा सनातन संबंध आहे असं स्वतः जगद्गुरु पदावर विराजमान असणारे भगवंत सांगतायत. प्रस्थापित नातं, जन्मजात नातं आणि सनातन नातं. जन्माला आलेलं, आईची नाळ जोडलेली असते लेकराची, ते जन्मजात नातं आहे. पण थोडं इकडं तिकडं झालं की ही नाती तुटतात, वेळ नाही लागत. जन्मजात नाती सुद्धा तुटू शकतात. निर्माण केलेलं नातं सुद्धा तुटतं. कालचा मित्र आजचा कट्टर वैरी होऊ शकतो. जन्माला आलेलं नातं तुटू शकतं, निर्माण केलेलं नातं तुटू शकतं. पण एक नातं असं आहे की जे कधीच कुणीही प्रयत्न केला तरी कधीच तुटू शकत नाही. त्याला नाव आहे सनातन संबंध. भगवंत सांगतात ते जीवाचं आणि शिवाचं नातं आहे. मग या जीवानी त्या शिवाला फक्त ओळखायचंय म्हणाले. तो जीव शिवापेक्षा वेगळा नाहीये. महाराज प्रमाण देतात, उदकाचे तरंग, तरंग उदकाचे अंग, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. उदकाचे तरंग, तरंग उदकाचे अंग. उदक म्हणजे पाणी, पाण्याशिवाय, पाण्या वाचून पाण्यावरती असलेला तरंग हा वेगळा असतो का हो? नाही. त्याप्रमाणे आम्ही प्रतिबिंब आणि तो बिंब स्वरूपामध्ये, म्हणून त्याच्यापेक्षा आम्ही वेगळं नाही. आम्हाला त्याला प्राप्त करायची गरज नाही, आम्हाला तो प्राप्त आहे. पाहता न दिसे वेगळी पाहता न दिसे वेगळी पाहता न दिसी, वेगळी पाहता न दिसी. तू माझा स्वामी मी तुझा रंग, 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 तू माझा स्वामी मी तुझा रंग. पाहता न दिसे
दिसे वेगळी जाऊ दे दुरी मी तुपाळा जाऊ दे दुरी मी तुपाळा जाऊ दे दुरी मी तुपाळा जाऊ दे दिसे वेगळी मी पण आणि तू पण संपलं पाहिजे. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. ऐक्याचा साक्षात्कार जीवाला यावा हे जीवाचं ध्येय आहे. हे परमसाध्य आहे. हे परमप्राप्तीचं साधन आहे. आणि मग हे मिळवण्याकरता जीवाला काय लागतं? अनंत जन्मोनी पुण्य होय ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी. हे सगळं व्हायला जन्मजन्मांतरीचं पुण्य आम्हाला लागतं. अनेक पिढ्यांची पुण्याई आमच्या पाठीशी असावी लागते. अनेक पिढ्यांची परंपरा आमच्या पाठीशी असावी लागते. आणि हे परंपरेचं वैभव आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जातं. बरं, आमची परंपरा कशी समृद्ध असली पाहिजे याचा विवेक किंवा याचं अत्यंत अभिमानाने उत्तर संतांनी वेळोवेळी दिलं. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. अशा कुळांना आकल्पापर्यंतचं आयुष्य लाभो अशी नामदेव महाराजांनी कल्पना केली, कामना केली, याचना केली भगवंताच्या जवळ. मग असा समृद्ध पिढीचा, असा समृद्ध वंशाचा वारसा ज्यावेळी तुकोबरायांना लाभतो त्यावेळी तुकोबराय म्हणतात, देवा एखाद्या बापानी आपल्या लेकरासाठी सातबारा ठेवावा. एखादा पिता आपल्या 2 वर्षाच्या लेकराला खांद्यावर घेतो आणि क्षणार्धात हा माझा वारस आहे असं म्हणून आपल्या सगळ्या संपत्तीचा वारसा हक्क त्याच्याकडे देऊन टाकतो. महाराज म्हणाले, आमच्या बाबतीत जरा वेगळं आहे. आम्ही हे परमार्थाचं धन आमच्या पिढीकडूनच प्राप्त केलं. आम्हाला सातबाराचा उतारा भौतिकातला नाही, आम्हाला परमार्थाचा सातबारा मिळाला. आम्हाला परमार्थ हे महाधन आमच्या पिढ्यांच्या कृपेने मिळालं. त्यामुळं आमचा हा वारसा हक्क आहे. महाराज अभिमानाने सांगतात प्रथम चरणापासून, माझ्या वडिलांची मिरासे गादे देवा. माझ्या वडिलांची मिरासे गादे बा देवा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडिलांची मिरासे गादे बा. माझ्या वडिलांची मिरासी गादे बा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा. तुझे चरण सेवा पांडुरंगा. उपास पारण राखिला दारवण. उपवास पारण राखिला दारवण. तुझी चरण सेवा चरण सेवा चरण सेवा. तुझी चरण सेवा पांडुरंग. उपवास पारणी राखीला दारवंता. उपवास पारणी राखीला दारवंता. उपवास. वा. स्वर लय ताल या सगळ्याशी लीलय खेळणारी माणसं आहेत. अहो, यांच्या संगतीत नुसतं उभं राहिलं जरी मिळालं, मला तर असं वाटतं आता तुम्हीच सगळं करा, नाही का. उपवास पारणे राखीला दारवंटा किंवा उपवास पारणी राखीला दारवंटा. मला माहिती आहे गुरुजी किंवा मते महाराज,
हा सगळा भाग नव्हे, महाराष्ट्रच तुमच्यावर नितांत प्रेम करतोय, तुमच्या स्वरांवर प्रेम करतोय. आणि हे एका वर्षाचं एका दिवसाचं नसतं ना, अनेक वर्षांची तपश्चर्या या पाठीमागं असते. या निर्जीव चांबड्यातनं ध्वनी काढायचा आणि आपल्या हृदयाला हेलावून टाकायचं, हे सोपं आहे का? मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग, असं म्हटलंय की नाही. मेलेलं चांबडं आहे ते, चर्मवाद्य आहे, पण तरी सुद्धा अशी थाप असते. बाकी थाप आपण मारतो की नाही? थापा आपण किती मारतो? आम्ही तर रोज मारतो. पण ही थाप अशी असते की जी देवाला डोलायला भाग पाडते. आमच्या थापेनी एखाद्याचं नुकसान होईल, पण या थापेनी आमचं कल्याण होईल, अशी थाप आहे. म्हणजे मी हे अतिशयोक्तीचं अजिबात कौतुक नाही महाराज. आपण सर्व मंडळी जाणता, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराज म्हणाले, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हा भक्तीचा मार्ग दाखवलाय. जीवाशिवाशी ऐक्य कसं साधायचं असतं याचा मार्ग आम्हाला आमच्या वाडवडिलांनी दिलाय. आणि अत्यंत अभिमानाने ही गोष्ट सांगतात. नाहीतर आजची लेकरं 16, 17, 18, 20 वर्षाचं वय झालं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, हा बापाला प्रश्न विचारणारा आजचा पोरगा आहे. सातबाराच्या उतारावर आपलं नाव नाही चढलं की बापाशी भांडण करणारा आपला आजचा पोरगा आहे. पण तुकोबराय आपलं भक्तीचं वैभव, माझ्या वाडवडिलांनी माझ्यासाठी काय दिलं, हे सार्थ अभिमानाने शब्द ब्रह्माच्या माध्यमातनं तुमच्या माझ्या गळी उतरवतायत. आणि महाराजांचा शब्द म्हणजे साधा सोपा नाही हो. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत, असं म्हणणारे तुकोबर आहेत. एक एक शब्द आणि त्यातला एक एक अक्षर हे अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणार आहे. महाराजांचा अभंग, ज्ञानोबांची ओवी, हे सगळं साहित्य आज 750-400 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या जगण्याचा भाग होऊन गेलाय, तुम्हाला मला तारणार आहे. म्हणून काव्याचा दर्जा, शास्त्राचा दर्जा इतका विलक्षण होता. आज आमची एखादी कविता पेपरमध्ये छापून आली सकाळी, तर संध्याकाळी भेळवाल्याकडे पुडी बांधायला जातो तो कागद. एवढंच आयुष्य असतं आमच्या कवितेचं, आमच्या काव्याचं. पण महाराजांचे शब्द हे यावत चंद्र दिवा करो इतके अविस्मरणीय आणि इतके प्रबळ आहेत, इतके प्रभावी आहेत. त्यामुळे दुभंगणाऱ्या समाजाला अभंग आणि शाश्वत राखण्याचं सामर्थ्य या अभंगांमध्ये, या शब्दांमध्ये. महाराजांनी मिरास शब्द वापरलाय, मिरास. आमाघरी धन शब्दाची चरणे, आमाघरी धन शब्दाची चरणे, आमाघरी धन शब्दाची चरणे, आमाघरी धन शब्दाची आमाघरी धन शब्दाची चरणे, शब्दाचीच शस्त्री यज्ञ करू, शब्दाचीच शस्त्री यज्ञ करू, शब्दाची आमोचा जीवाचे जीवन, शब्दाची आमोचा जीवाचे जीवन. काय संपत्ती आहे महाराजांची, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. काय धन आहे. म्हणून इतके शब्द भंडार, इतकं शब्दांचं वैभव महाराजांकडे होतं. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. बस पांडुरंगाला आळवण्याकरता या शब्दांचा आधार घेतला आणि भगवंताला आपलासा केला. प्रस्तुतच्या अभंगामध्ये प्रथम चरणात तुकोबरायांनी मिरास शब्द वापरलाय. मिरास हा शब्द आता कॉन्व्हेंटच्या पोरांना अजिबात कळणार नाही. बरं, मराठी मीडियमच्या किंवा मराठी लोकांना सुद्धा मिरास म्हणजे नेमकं काही कळत नाही. मी जर असं म्हटलं ॲसेट, संपत्ती, वारसा, तर आम्हाला लगेच कळेल. काय ॲसेट दिली, काय वारसा दिला? माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. वडील हा शब्द जसा बाप या अर्थाने आहे, तसा वडील हा शब्द शहाणपण, ज्ञानी या अर्थाने सुद्धा आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या पिढ्यांनी, आमच्या परंपरेने जे दिलं ना, ते इतकं मोठं वैभव आहे आणि या वैभवाची जाण आहे तुकोबरायांना. म्हणून सार्थ अभिमानाने आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त केलं. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. काय परंपरा आहे? 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा. विश्वंभर बाबांच्या पासून सुरू झालेली ही परंपरा 8व्या पिढीपर्यंत येऊन पोहोचते. तुकोबराय म्हणतात, माझ्या वाडवडिलांची इतकी मोठी महानता आहे की देवाकडे आम्ही काही मागत सुद्धा नाही कधी. हा अधिकार आहे भक्तीतला, हा अभिमान आहे.
विश्वंभर बाबा आणि त्यांची पत्नी अमाई माता आपल्याला माहिती आहे. पंढरपूरच्या वारीची परंपरा 8 महिन्यामध्ये विश्वंभर बुवांनी 16 वाऱ्या कराव्यात पंढरपूरच्या. चेष्टा नाही. 8 महिन्यामध्ये 16 वाऱ्या कराव्यात आणि 8व्या महिन्यामध्ये पांडुरंग देहूला आलेत. ज्यावेळी हातपाय थकले, जेवायला बसलेत, संध्याकाळची वेळ, हातातला घास हातात राहिला, डोळ्यातनं टचकन पाणी आलं आणि अमाई आईने विचारलं, का हो जेवत का नाही, भोजन का नाही करत? विश्वंभर बुवांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, अगं आता वारी घडणार नाही, बहुतेक हातपाय लटपटायला लागलेत, वारी घडणार नाही. वारी घडणार नाही म्हणून रडणारी भक्त मंडळी होती बरं का, प्रचंड जातीवंत निष्ठावंत वारकरी. वारी घडणार नाही यामुळे डोळ्यात पाणी आलं, कारण माहिती होतं भगवंताकडे एकच मागणं होतं, जन्मोजन्मी भगवंता तुझी सेवा घडली पाहिजे किंवा हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी, अखंड वारी घडली पाहिजे ही मनातली कामना होती, मनोकामना होती. हातातला घास हातात आहे, डोळ्यात पाणी आहे. कसं तरी जेवण आटोपलं, बिछाण्यावर अंग टाकलं आणि सकाळच्या वेळी परमात्मा पंढरीश भगवंतांनी दृष्टांत दिला, स्वप्न दृष्टांत, लख प्रकाश. मंडळी, देव या शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे आणि दिव या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. जिथं प्रकाश आहे तिथं देव आहे. म्हणून भगवंत कसा आहे, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तया विणे नेत्रपाती हलवू नको रे, हरिभजन विण काळ घालवू नको रे. आत बाहेर उजेड आहे अशी अवस्था आम्हाला झाली की आम्ही देव. बाहेर अंधार असो नाहीतर प्रकाश असो, आम्हाला घेणं देणं नाही. एक गंमत सांगते. एका मित्राने, एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली, सूर्याशी. आणि सूर्याशी तो रोज संवाद साधायचा. पूर्व क्षितिजावर उगवणारा सूर्यनारायण आपल्या पंचायतन पूजेमधलं 5वं दैवत आहे, आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी दिलेलं. अर्थात आता ते नवीन पिढीला रोज दिसतंच असं नाही. म्हणजे पूर्व क्षितिजावर आम्ही कधी सूर्यनारायण बघायचा? कीर्तनकार गायक मंडळी तर सगळे निशाचर प्राण्यात मोडायला लागलीत बहुतेक आता. सकाळचा सूर्य उगवणारा, पण खरं सांगू का, सृष्टीमध्ये येणारा भगवा रंग, पूर्व दिशेला सृष्टीमध्ये उगवणारा भगवा रंग हा आम्ही भगव्याचे पाईक आहोत हे सांगून जातोय. बघा, परत स्पष्ट सांगते, आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, पण जिथे भगवा आहे, जिथे धर्म आहे, तिथे आपण आहे, आपली ही गादी आहे. कारण ही आर्य सनातन वैदिक परंपरेची गादी आहे. आचार्य, भक्तीचे आचार्य, ज्यांनी 84 सूत्र दिली, भक्ती सूत्र, देवर्षी नारद, त्यापुढे नामदेव महाराजांनी, अनेक कीर्तनकार, अनेक संतांनी ही चालवलेली ही जागा. आज हिंदू धर्मावर अनेक प्रकारचे घाले घातले जात आहेत, भगवा हटावचे नारे केले जात आहेत. मला असं वाटतं, पूर्व क्षितिजावर आमच्या या मातीमध्ये, आमच्या या आकाशामध्ये जो आकाशव्यापी आहे भगवंत, तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा, असा तो अनंत वक्त, अनंत बाहू, दरवक्त नेत्रम पश्चामी त्वाम सर्वतो अनंत रूपम, नांतम न मध्यम न पुनस्तवादिम, पश्चामी विश्वेश्वर विश्वरूपम. असं भगवंताचं विश्वरूप दर्शन ज्यावेळी अर्जुनाला मिळालं, भगवंत इतका विशाल आहे आणि त्या विशाल गगनामध्ये गगनाचे प्रावरण म्हटलंय सत्य ज्ञानानंद. त्या गगनामध्ये परमात्मा सूर्यनारायण रोज आम्हाला दर्शन देतोय. यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे सांगा? देवाला प्रत्यक्ष कोणी पाहिलंय का? ठामपणे उत्तर द्या, हो, आम्ही रोज पूर्व क्षितिजावर त्याला प्रत्यक्ष पाहतो, तो नारायणच आहे. मग त्याला पाहिल्यानंतर जी भगवी छटा पूर्व दिशेला येते ना, मला हिंदू हटाव असे नारे करणाऱ्यांना एक सांगावंसं वाटतं की हिंदू हटाव, भगवा हटाव हे नंतर बोला, आधी पूर्व क्षितिजावर रोज उगवतो तो भगवा हटवून दाखवा, हिंमत असेल तर, मग भगवा हटावचे नारे आम्ही देऊ शकतो. असा भगवंत, त्या भगवंताशी मैत्री, तो मित्रच आहे. ओम मित्राय नमः आपण म्हणतो मंत्र, 12 नमस्कारामधला एक मंत्र आहे, एक नमस्कार आहे. त्याच्याशी मैत्री केली एका गृहस्थानी आणि सोनोपंत मामा दांडेकरांनी अमृतानुभवावरती चर्चा करताना तो दृष्टांत अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितला. ते म्हणाले, त्या गृहस्थानी त्या सूर्याशी मैत्री केली आणि तो गृहस्थ असा प्रवासाला निघाला असताना एकदा काय झालं, आता बोगदा लागला, डोंगरात गाडी निघाली, बोगद्यात गाडी निघाली आणि सगळा अंधार, प्रवास झाला पूर्ण आणि सूर्याला परत बोलायला आला. म्हणाला, मित्रा, तू माझा मित्र आहेस, तू जगाला प्रकाश देतोस, पण तुझा काय उपयोग? अरे मला अंधार बघावा लागला. तुझा उपयोग काय? मला अंधाराचा सामना करावा लागला. सूर्य म्हणाला, अंधार म्हणजे काय रे? ते अंधार काय असतं?
जो स्वयंप्रकाशी आहे त्याला अंधार कसा कळेल? तो म्हणाला तुला अंधार नाही माहिती, चल तुला घेऊन जातो आणि दाखवतो बोगद्यात. अंधार दाखवतो. सूर्याला घेऊन तो गृहस्थ बोगद्यापर्यंत आला. बोगद्याच्या मुखाशी सूर्य आल्यानंतर सूर्य म्हणतोय कुठे आहे अंधार? तो गृहस्थ म्हणतोय अरे आत्ता होता, मगाशी होता अंधार, तू आलास आणि अंधार निघून गेला. तू आल्यामुळे प्रकाश आला आणि अंधार निघून गेला. सूर्य म्हणतो प्रकाश म्हणजे काय रे? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला प्रकाशही माहिती नसतो आणि अंधारही माहिती नसतो. तसा भगवंत हा दिव, हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. तो प्रकाश स्वरूप आहे, तो चेतना स्वरूप आहे. तो तुमच्या माझ्या आत बाहेर भरून उरलाय म्हणून आम्ही चालतोय, बोलतोय, बसतोय, उठतोय. तो निघून गेला, ते चैतन्य निघून गेलं की माणसं उचला म्हणतात. 4 खांदेकरी आम्हाला लागतात, कुणी थांबत नाही. तुकोबराय म्हणतात त्याची ओळख आम्हाला आमच्या वाडवडिलांच्यामुळे झाली, कारण आमच्या घरामध्ये भक्तीचं वैभव आहे, आमच्या घरामध्ये भक्तीची परंपरा आहे. ज्यावेळी विश्वंभर बुवांना पांडुरंग परमात्म्यांनी दृष्टांत दिला, प्रकाश सगळीकडे स्वप्नामध्ये दिसला आणि पांडुरंग परमात्मा सांगतात बुवा काळजी करू नका, तुम्ही पंढरीला नाही आला तरी चालेल, मी देहूत आलोय. त्याच दिवशी पहाटे 4 माणसं सोबत घेतली, कुदळ घेतली आणि जिथं तुळशीचा सुगंध आला त्या आंब्याच्या बागेमध्ये देहूमध्ये, तिथं खणायला सुरुवात केली. हाताने माती बाजूला सारली आणि कुणीतरी मुद्दा मांडून ठेवाव्यात अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दिसल्या. देव देहूत आला. सगळ्या देहूनी बुवांच्या पायावर डोकं ठेवलं की बुवा तुमच्यामुळे आम्हाला देव भेटला, पांडुरंग देहूमध्ये आला. पंढरीला नाही जाता आलं तरी पांडुरंग देहूमध्ये आणण्याची शक्ती किंवा भक्तीचं सामर्थ्य ज्या माझ्या पितरांचं किंवा ज्या माझ्या पिढीचं आहे. आणि म्हणून तुकोबराय अभिमानीने सांगतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.